आता आपण नारळाच्या वडीचं मिश्रण घालण्यासाठी ताट किंवा असा चौकोनी ट्रे घेऊया। ताटात अर्धा चमचा तूप लावून घेतलं तरी चालेल किंवा मग अशा प्रकारे बटर पेपर लावूया, म्हणजे वड्या अलगद निघतात। गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये 3 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे। गॅसची फ्लेम मीडियमवर आहे। पाणी गरम झालं की यामध्ये आपण हा नारळ ठेवूया आणि 5 ते 7 मिनिट झाकण बंद करून वाफवून घेऊ। नारळ थंड झाला की नारळ आपण फोडूया। हे पहा, नारळ गरम पाण्यात वाफवून घेतला, त्यामुळे खोबरं अगदी सहजपणे निघालं आहे। नारळाचे आता असे मोठे मोठे काप करून घेऊया आणि सोलनीने खोबऱ्याची अशी मागची बाजू आपण काढून घेऊया। मी आता या सोललेल्या खोबऱ्याचे असे छोटे छोटे काप करून घेत आहे आणि मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया। गॅसवर जरा जाड बुडाची कढई किंवा पॅन ठेवूया। पॅनमध्ये 1 चमचा तूप घालूया। गॅसची फ्लेम मीडियमवर आहे। 1 वाटी नारळाचा किस तुपावर 3 ते 4 मिनिट परतवून घेऊ, म्हणजे खोबऱ्याचा कच्चापणा निघून जातो आणि वडी जास्त दिवस टिकते। यामध्ये पाऊण वाटी साखर घालू, पाव वाटी दूध घालू। आता गॅसची फ्लेम मीडियमवर आहे। साखर आता हळूहळू विरघळायला चालू होईल। मिश्रण आपण सतत हलवत राहूया, म्हणजे ते खाली करपणार नाही। घट्ट होईपर्यंत मिश्रण सतत हलवत राहूया, नाहीतर ते खाली करपेल। आता यामध्ये 2 चमचे दूध पावडर घालूया, त्यामुळे वडी आणखीनच स्वादिष्ट बनते। आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू आणि सगळं व्यवस्थित मिक्स करूया। हे पहा, नारळाच्या वडीचं मिश्रण तयार आहे। आता वडीचं मिश्रण ट्रेमध्ये किंवा ताटात काढूया। वाटीला असं थोडंसं तूप लावून घेऊ आणि मिश्रण एकसारखं दाबून घेऊया। आवडीप्रमाणे वरून ड्रायफ्रूट्स घालूया आणि वाटीने एकसारखं दाबून घेऊया। 15 ते 20 मिनिटांनंतर मिश्रण थोडं थंड झालं की आपण वड्या पाडूया। हे पहा, नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाच्या वड्या तयार आहेत। आवडली ना रेसिपी? मग पटकन सबस्क्राईब करा।